चंद्रपूर मनपाने देखील विसर्जनादरम्यान होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं आहे। सार्वजनिक आणि घरगुती गणपती विसर्जनासाठी इराई नदीपात्राजवळ एक विसर्जन कुंड तयार केलं होतं। यामुळे गणरायाचं थेट नदीपात्रात विसर्जन टळलं। मुख्य म्हणजे जीवहानी टाळण्यासाठी इथे क्रेनच्या मदतीने विसर्जन करण्यात आलं। परिणामी नदी प्रदूषणाचा धोकाही टळला, तर एरवी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होणारा रमाळा तलाव देखील स्वच्छ राहिला। काल सार्वजनिक गणेश मंडळातील गणरायाला भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात आला। चंद्रपूर शहरातील इराई नदी परिसरात बनलेल्या कृत्रिम जलकुंडामध्ये निरोप देण्यात आला आहे। महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी रामाळा तलाव आणि इराई नदी या भागात असलेले जे जलस्रोत आहे तिथं गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन केलं जात होतं। मात्र मागच्या वर्षीपासून जे मनपा आयुक्त आहे विपिन पालीवाल त्यांची एक संकल्पना केली होती की कुठेतरी प्रदूषण मुक्त हा जलप्रदूषण मुक्त कुठेतरी हा सगळा सोहळा पार पडावा। जे जलस्रोत आहे ते प्रदूषित होऊ नये यासाठी मागच्या वर्षीपासूनच चंद्रपुरात कृत्रिम जलकुंड तयार करण्यात ची प्रक्रिया सुरू झाली होती आणि यावर्षी तो जलकुंड तयार झाला आणि यावर्षी जे सार्वजनिक गणेश मूर्त्या आहे मंडळातल्या जे मोठ्या मूर्त्या आहेत ते या जलकुंडात विसर्जित करण्यात आला। त्यामुळे जे चंद्रपुरातली प्रमुख जे इराई नदी आहे आपण पाहू शकता जी इराई नदी आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण दिसून येत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं निर्माल्य असो मूर्ती विसर्जित असो कुठल्याही मूर्ती विसर्जन केल्या गेली नाही। गणेश मंडळांनी चांगला सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यांनी सुद्धा जो कृत्रिम जलकुंड तयार केला आहे त्याच्यामध्ये गणरायाच्या मूर्त्या विसर्जित केल्या। त्यामुळे जो जलस्रोत आहे तो कुठेतरी प्रदूषित होण्यापासून वाचलेला आहे। पवन झबाडे, UCN न्यूज, चंद्रपूर।